Hi friends, this is Madhav More from APCO English Academy करणनगर पुणे. आज आपण पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ डिटेलमध्ये पाहणार आहोत. हा डे 16चा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण मोस्टली बऱ्याच वेळेस मी पाहिलेलं आहे की स्टुडंट्सला सिम्पल पास्ट आणि पास्ट परफेक्ट नेहमी कन्फ्युजन असतं. सो आपण ह्या व्हिडिओद्वारे तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. सो पास्ट परफेक्टचं डेफिनेशन आपण पाहूया. We use past perfect to talk about something when one action happened before another action or specific time in the past. याचा अर्थ आहे जेव्हा एखादी क्रिया भूतकाळामध्ये दुसऱ्या एखाद्या क्रियेच्या किंवा वेळेच्या अगोदर घडते त्यावेळेस पूर्ण भूतकाळ वापरावा. आता आपण हे डेफिनेशन आपण एक्झाम्पलद्वारे क्लिअर करूया. सो लक्षात ठेवा, जेव्हा आपण पूर्ण भूतकाळ वापरतो भूतकाळामध्ये दोन ॲक्शन घडणं आवश्यक आहेत, ज्या की दोन घटना एकमेकावर डिपेंड असतात. आणि त्या दोन घटनेपैकी जी क्रिया पहिल्यांदा घडते त्यावेळेस आपण पास्ट परफेक्ट आणि त्यानंतरच्या क्रियेला आपण सिम्पल पास्ट वापरतो. आपण एक्झाम्पल पुढे पाहूया. पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सो हॅड प्लस V3. तर एक्झाम्पल पहा, याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण दिलेलं आहे. यामध्ये ह्या स्केलमध्ये पहा दोन घटना घडलेल्या आहेत. नाव म्हणजे आत्ता. सो त्या अगोदर पहा दोन ॲक्शन घडलेले आहेत भूतकाळात, एक 8:45ला आणि 8:30ला. 8:30ला फिल्म सुरू आहे, फिल्मची ॲक्शन फिल्म सुरू झालेली आहे आणि 8:45ला मी पोहोचलो. इट मीन्स भूतकाळात दोन ॲक्शन घडलेले आहेत, 8:30ला आणि 8:45ला. सो 8:35ला ॲक्शन अगोदर घडली आणि त्यानंतर मी पोहोचलो. इट मीन्स पहिली घटना फिल्म स्टार्ट होण्याची आहे, त्यामुळे आपण फिल्म सुरू पास्ट परफेक्ट आणि त्यानंतर मी पोहोचलो त्याला आपण सिम्पल पास्ट वापरतो. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सिम्पल पास्ट अँड पास्ट परफेक्ट. सर आपण कसं लिहिणार? वेन आय अराइव्ड द थिएटर ॲट 8:45 AM द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड ॲट 8:30 AM. सो 8:30 AM जी ॲक्शन अगोदर घडलेली आहे त्याला आपण पास्ट परफेक्ट आणि त्यानंतर 8:45 सेकंड ॲक्टला सिम्पल पास्ट. इन अदर वर्ड्स, फर्स्ट द फिल्म स्टार्टेड, अगोदर फिल्म सुरू झाला आणि त्यानंतर मी पोहोचलो. सो जेव्हा तो 8:45 AM थिएटरला पोहोचला, जेव्हा मी पोहोचलो त्यावेळेस फिल्म अगोदरच 8:30ला सुरू झाला होता. अजून एखादं एक्झाम्पल पाहूया. पहा ह्या एक्झाम्पलमध्ये पहा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ह्यामध्ये आपण पाहतो जेव्हा मुलगा पोहोचला त्यावेळेस मुलगी निघून गेली होती. इट मीन्स दोन ॲक्शन भूतकाळात घडलेले आहेत. सो नाऊच्या अगोदर पहा, नाऊसाठी म्हणजे प्रेझेंटसाठी जवळ ॲक्शन कोणती आहे? तो पोहोचला आणि त्या अगोदर अजून एक घटना घडली, ती निघून गेली, शी लेफ्ट. सो आपण शी लेफ्ट ही घटना अगोदर घडलेली आहे त्याच्याला आपण पास्ट परफेक्ट आणि त्यानंतर तो पोहोचला त्याला आपण सिम्पल पास्ट वापरणार आहोत. सो शी हॅड लेफ्ट द प्लेस वेन ही अराइव्ड देअर. इन अदर वर्ड्स, फर्स्ट शी लेफ्ट द प्लेस देन ही अराइव्ड. पहिल्यांदा ती निघून गेली त्यानंतर तो पोहोचला. सो जेव्हा तो पोहोचला ती निघून गेली होती. सो अशा प्रकारे भूतकाळामध्ये जर दोन ॲक्शन घडलेले असतील आणि त्या एकमेकावर डिपेंड असतील त्यावेळेस आपण पहिल्या घटनेसाठी आपण पास्ट परफेक्ट आणि त्यानंतर घडलेल्या घटनेसाठी आपण सिम्पल पास्ट वापरतो. काही आपण एक्झाम्पल्स पाहूया. आता ह्या टेबलमध्ये आपण इव्हेंट ए आणि इव्हेंट बी दोन ॲक्शन दाखवलेले आहेत. त्यातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे कशा प्रकारे आपण पास्ट परफेक्ट यूज केला पाहिजे. इव्हेंट ई म्हणजे जे ॲक्शन पहिल्यांदा घडले हॅपन्ड फर्स्ट आणि इव्हेंट बी म्हणजे सेकंड ॲक्शन. सो पाय टेबलमध्ये पहिले ॲक्शन जॉन हॅड गॉन आउट वेन आय अराइव्ड इन द ऑफिस. जेव्हा मी ऑफिसला पोहोचलो जॉन निघून गेला होता. सो जॉन अगोदर निघून गेला त्यानंतर मी पोहोचलो, म्हणजे मी पोहोचण्याअगोदर जॉन निघून गेला होता, त्यामुळे मी त्याला इव्हेंट एला पास्ट परफेक्ट, इव्हेंट बीला सिम्पल पास्ट. सेकंड पहा, आय हॅड सेव्ड माय डॉक्युमेंट बिफोर द कॉम्प्युटर क्रॅश्ड. सो मी कॉम्प्युटर काम करत आहे, मला समजलं काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे, राईट. सो मी सगळ्या फाईल सेव्ह केल्या आणि त्यानंतर कॉम्प्युटर क्रॅश झाला. सो आय हॅड सेव्ड माय डॉक्युमेंट्स बिफोर द कॉम्प्युटर क्रॅश्ड. नेक्स्ट आहे वी हॅड ऑलरेडी स्टार्टेड कुकिंग वेन दे अराइव्ड. सो जेव्हा ते पोहोचले होते त्या अगोदर आम्ही कुकिंग स्टार्ट केलं होतं, राईट. सो कुकिंगचे ॲक्शन अगोदर स्टार्ट केले त्यानंतर ते पोहोचले, त्यामुळं इव्हेंट एसाठी आपण पास्ट परफेक्ट, सेकंडसाठी आपण सिम्पल पास्ट वापरलेलं आहे. ही हॅडंट स्लेप्ट वेल दॅट्स वाय ही वॉज व्हेरी टायर्ड, राईट. सो थकलेला होता का? त्याच्या अगोदर घटना कोणती घडलेली आहे? तो व्यवस्थित झोपला नव्हता, राईट. ही हॅडंट स्लेप्ट म्हणजे झोप झाली नव्हती. दॅट्स वाय ही वॉज व्हेरी टायर्ड, त्यामुळे तो थकलेला होता. सो तुम्हाला आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण काय अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल पाहूया. सोपा एक्झाम्पलमध्ये पहा,
आय हॅड गॉन टू द मार्केट बिफोर आय एट माय डिनर. सो मी जेवण करण्याच्या अगोदर मार्केटला गेलो होतो. राईट. सेकंड, वी हॅड लर्न इंग्लिश बिफोर आय वेंट टू द USA. जर USA जायचं असेल तर आपला इंग्लिश अगोदर शिकावी लागेल. सो मी USA जाण्याच्या अगोदर मी इंग्लिश शिकली होती. राईट. सो 2 ॲक्शन भूतकाळात घडले. जी ॲक्शन पहिल्यांदा घडली त्याला पास्ट परफेक्ट. सो त्यामुळे पास्ट परफेक्टमध्ये 2 ॲक्शन वन आफ्टर अंदर घडणं आवश्यक आहे. आता आपण एक एक्झरसाईज पाहूया याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल. सो लक्षात घ्या, आता 2 ॲक्शन भूतकाळात असतील त्यावेळेसच जी घटना पहिल्यांदा तर पास्ट परफेक्ट आणि सेकंडला आपण सिम्पल पास्ट. पण जेव्हा एखादी एकच घटना भूतकाळात असेल एका पर्टिक्युलर टाईमला तर आपण सिम्पल पास्ट वापरतो. आपण पाहिलेलं आहे सिम्पल पास्ट म्हणजे जी क्रिया भूतकाळामध्ये एका पर्टिक्युलर है ना राईट वेळेला घडते. तर पहिल्या वाक्यात पहा, आय कांट बिलीव्ह शी डॅश माय सँडविच. सो सिम्पल सिंगल एकच स्टेटमेंट आहे. सो ऑब्वियसली तर पास्ट परफेक्ट नाही तर सिम्पल पास्ट आहे, शी एट माय सँडविच. सेकंड एक्झाम्पल आहे, ही डॅश हिज होमटाऊन सो ही वॉज अलाउड टू ईट विथ अस. सो याच्यामध्ये त्याला खाण्यासाठी अलाव केलं, पण त्या अगोदर काय केलं, त्यांचा होमवर्क केला होता त्यामुळे त्याला खाण्यासाठी अलाव केलं. सो ही हॅड डन हिज होमवर्क सो ही वॉज अलाउड टू ईट विथ अस. सो 2 ॲक्शन भूतकाळात घडलेले आहेत. पहिली घटना होमवर्क होण्याची, त्यानंतर त्याला अलाव केलं जेवण्यासाठी. त्यामुळे आपण पहिल्या घटनेला पास्ट परफेक्ट, सेकंडला आपण सिम्पल पास्ट. आय डॅश ऑफ गोईंग टू इटली बिफोर शी सजेस्टेड इट. सो तिने सजेस्ट करण्याच्या अगोदर राईट. सो मी त्याविषयी काही विचार केला नव्हता. राईट. आय हॅड नॉट थॉट ऑफ गोईंग टू इटली बिफोर शी सजेस्टेड इट. 2 घटना भूतकाळात घडलेल्या आहेत. सो अगोदर विचार केला नव्हता आहे ना तिने सांगण्याच्या अगोदर. सिंगल स्टेटमेंट आहे. सो सिम्पल पास्ट येणार, व्हॉट डीड यू डू टुडे. आज तुम्ही काय केलं है ना, आज तुम्ही काय केलं. नंबर 5, वी डॅश ऑल आवर वॉटर बिफोर वी रिलाइज देअर वॉजंट एनी लेफ्ट. सो आम्हाला समजण्याच्या अगोदर आम्ही वी हॅड ड्रंक, आम्ही सगळं पाणी पिलं होतं. राईट. सो वी हॅड ड्रंक. सो 2 घटना भूतकाळात घडलेल्या आहेत. सो वी हॅड ड्रंक ऑल वॉटर. नेक्स्ट आहे, वी डॅश द टेस्ट वेन शी टोल्ड अस देअर वॉज एनी टाईम लेफ्ट. शी हॅड नॉट इवन स्टार्टेड द टेस्ट. तिने टेस्ट इवन सुद्धा केली नव्हती. राईट. वेन शी टोल्ड अस देअर वॉज नॉट एनी टाईम लेफ्ट. नेक्स्ट, माय डॉग रिप्ड माय ड्रेस है ना. सो डॉगने पूर्ण ड्रेस है ना पूर्णपणे फाडून टाकला. त्यावेळेस आय वॉज सो अपसेट. कारण मी खूप नाराज होते का, आय हॅड जस्ट बॉट इट. कारण मी आत्ताच घेतला होता नवीन ड्रेस. सो ड्रेस घेतला है ना अगोदर घेतला त्यामुळं आपण, आणि त्यानंतर डॉगने फाडला. तर अगोदर घटना कोणती घडली है ना ड्रेस घेण्याची, त्यामुळे पास्ट परफेक्ट. माय डॅश टू द सुपर मार्केट दिस मॉर्निंग टू बाय सम मिल्क. सिंगल स्टेटमेंट आहे सिम्पल पास्टमध्ये आपण सिंगल स्टेटमेंट आहे पास्टमध्ये आपण सिम्पल पास्ट वापरणार. सो माय डॅड वेंट टू द सुपर मार्केट दिस मॉर्निंग टू बाय सम मिल्क. लास्ट एक्झाम्पल आहे, आय डॅश फॉर माय एक्झाम ऑल मॉर्निंग सो आय वॉज रिअली अपसेट वेन आय डिडंट डू वेल. सो आय हॅड नॉट रिवाइज फॉल है ना. तर रिवाइज येणार नाही. 2 घटना भूतकाळात घडलेल्या आहेत. अगोदर व्यवस्थित रिव्हिजन केलं नव्हतं, एक्झामसाठी अभ्यास केला नव्हता त्यामुळे तो अपसेट होता. त्यामुळे तो एक्झाममध्ये प्रॉपरली परफॉर्म नाही करू शकला. सो आय हॅड नॉट रिव्हाइज्ड फॉर माय एक्झाम ऑल मॉर्निंग सो आय वॉज रिअली अपसेट आय डिड नॉट डू वेल. सो आय होप यू अंडरस्टूड पास्ट परफेक्ट व्हेरी वेल. पास्ट परफेक्ट आपण डिटेलमध्ये पाहिलेला तुम्हाला समजला असेलच. थँक्यू व्हेरी मच. सो आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुमचं ॲडमिशन एनरोल करू शकता. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.